मांडायचा होता, जो आमचा विचार आम्हाला मांडायचा होता, तो आम्ही बॅनरच्या माध्यमातून समोर मांडला. त्यांना तो पटला नसेल, त्यामुळे बॅनर काढला गेला असेल असं सरवणकर यांचं म्हणणं आहे. पण मनसे कार्यकर्ते आता या बाबतीत प्रचंड आक्रमक झालेले आहेत. कारण जो मुद्दा उपस्थित केला गेला, गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असं म्हणत जो डिवचण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरून मनसे कार्यकर्ते निश्चित आक्रमक आहेत. आता स्वतः राज ठाकरे याबाबत काही बोलतायत का हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं आणि महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडे जाऊयात, कारण ज्या ठिकाणी हा बॅनर लावलाय, सध्या काढला जातोय, तिथे श्रेयस उपस्थित आहेत. श्रेयस, आता नेमकं काय घडतंय? बॅनर जवळपास काढला गेलेला आहे त्या क्षणावरून. अगदीच रिद्धी, आपण बघू शकतो तो बॅनर जवळपास काढण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो तर शेवटची जी गोष्ट असते, प्रक्रिया असते, ती आता फक्त राहिली आहे. हा बॅनर कुठल्याही क्षणी काढण्यात येणार आहे. आता काढण्याची प्रक्रिया जी पूर्ण झाली होती, मात्र महानगरपालिकेने हा बॅनर अगदीच 4 ते 3-4 तासात काढलेला आहे. समाधान सरवणकर जे आता म्हणतायत की आपले विचार जे आपण मांडले, मात्र आता त्या गोष्टीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की या सगळ्या महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जर बॅनर काढण्यात येतो तर कुठे ना कुठे हा बॅनर चुकीचा होता का, आता तो प्रश्न निर्माण झालाय. सत्ताधारी असणारी पक्ष जो आहे, शिवसेना असेल, भाजप असेल, त्यांना हा बॅनर मान्य आहे का असं मनसेनी अगोदर विचारलं होतं. मात्र आता बॅनर हे काढण्यात येत आहे. बरं, हा एकच बॅनर रिद्धी नाही आहे, तर दादरच्या परिसरात जेवढे बॅनर लावण्यात येते ते सगळे काढण्यात येत आहेत. आता संपूर्ण बॅनर खाली खेचण्यात येतो. महानगरपालिकेची ही सगळी मंडळी आहेत जी आता हा संपूर्ण बॅनर खाली खेचताना दिसतात. रिद्धी, आपण सेना भवनच्या हा सर्कलला हा संपूर्ण रस्ता आहे आणि आता बॅनर काढण्यात आलाय. हा संपूर्ण बॅनर आता काढण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो रिद्धी, दृश्यांमध्ये आपण बघू शकतो हा बॅनर आता काढण्यात आलाय. समाधान सरवणकर यांनी लावलेला बॅनर, ज्याच्यात खऱ्या अर्थानं कुंभमेळ्यामध्ये किती लोक जाऊन आली, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा कलाकार मंडळी असो, यांचे सगळ्यांची चित्र लावण्यात येऊन राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला, जर असं असेल तर मग गंगा अशुद्ध कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात होता. मात्र तो कुठे ना कुठे आक्रमक पवित्रा मनसेने घेतला होता. हे शिवतीर्थच्या जागेवरून हा जो सर्कल आहे तो अगदी हाकेच्या अंतरावर आहे. महानगरपालिकेची आता जी गाडी आहे ती आता संपूर्ण बॅनर आपला दिसतोय रिद्धी, हा काढण्यात आलेला आहे. समाधान सरवणकरचा बॅनर खऱ्या अर्थानं काढण्यात आलेला आहे. समाधान सरवणकरने लावलेला हा बॅनर हा संपूर्णपणे काढण्यात आलेला आहे. सेना भवनच्या रस्त्यावर हा बॅनर लावण्यात आला होता, सकाळी लावण्यात आला होता. त्याच्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या, मनसेकडून प्रतिक्रिया आल्या. समाधान सरवणकर यांनी स्वतः आपल्याला प्रतिक्रिया दिली की आमच्या विचारांची गोष्ट आम्ही केल्या. मात्र हा मोठा बॅनर जो आहे तो मोठा बॅनर आता सेना भवनच्या रस्त्यातून काढण्यात आलेला आहे. शिवसेनेचा म्हणजे शिंदे शिवसेनेचा बॅनर सेना भवन समोरून आता काढण्यात आलेला आहे. असंच आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. एकंदर आपण बघू शकतो संपूर्ण बॅनर आता काढून त्या बॅनरला घेऊन महापालिका आता एक महानगरपालिकेच्या पदाधिकारीकडून जातील. आपण बघू शकतो तर हे सगळेच लोक जे आहेत, तर हा फक्त एक बॅनर काढण्यात नाही आलाय, तर दादर परिसरातले जेवढे बॅनर हे सांगणारे होते ते बॅनर आता काढण्यात आलाय. कोणतंही राजकारण किंवा कोणताही वाद ह्याच्यात होऊ नये म्हणून हे पाऊल खऱ्या अर्थानं पोलिसांनी आणि महानगरपालिकेने घेतलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. हा बॅनर आता काढण्यात आलेला आहे आणि या बॅनरचं सकाळपासून ज्या ज्या गोष्टी सुरू आहेत त्या गोष्टी आता या गोष्टी संपवण्याचा प्रयत्न इकडे केला आहे. मात्र या सगळ्या बॅनर काढण्यामधून एक गोष्ट मात्र तेवढीच समोर येत आहे, तो म्हणजे शिंदे शिवसेनेमधला आणि मनसैनिकांमधला वाद आता चिघळणार आहे, हेच आपल्याला खरं तर दिसून येतंय. एकंदर पाहिलं गेलं होतं तर निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा सरवणकर परिवार असेल किंवा अमित ठाकरे यांच्या निवडणुकीच्या मधोमध जो वाद झालेला तो अजूनही वाद तसाच आहे असं चित्र आता बॅनरच्या माध्यमातून हे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी आणि पोहोचवलेल्या दृश्यांसाठी.